दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझे चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. आजच्या भक्तीसाठी मी आपणा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सगळ्यांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रियबंध भगिनींनो, विशेषतः जे सगळेजण हे मिसा ऑनलाईनवर ऐकत आहेत व ऐकणार आहेत, तुम्हाला सगळ्यांसाठी मी खास आज प्रार्थना करत आहे. आजच्या भक्तीमधून परमेश्वराने आपल्या कुटुंबावर सतत कृपेचा वर्षाव ठेवावा, की जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या कृपेच्या सानिध्यात राहावे, आपल्या कुटुंबात शांतता राहावी, आपल्या कुटुंबात एकोपा राहावा, आपल्या कुटुंबात परमेश्वराची कृपा क्षमा सतत राहावी, म्हणून मी ह्या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करत आहे. तसेच या भक्तीत भाग घेत असताना आता आपण सर्वजण आपल्या पापांची आठवण करून प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहिगईने मी फार पापे केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून ते कुमारी पवित्र मरिया, सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे न्यावं. आमेन. ईश्वरा दयावंता, दयावंता, दया करा. हे ख्रिस्ता मुक्तिदाता, मुक्तिदाता, दया करा, दया करा, दया करा, दया करा. आता आपण स्तुतिगीत म्हणूया एकत्रित. स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. हे प्रभो परमेश्वरा, स्वर्गीय राजा, सर्वसमर्थ देवपित्या, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुला धन्य म्हणतो, तुला भजतो, तुझा गौरव करतो. तुझ्या महान वैभवाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, एकुलत्या पुत्रा, हे प्रभू परमेश्वरा, देवाच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, जगाची पापे दूर करणाऱ्या तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या तू आमची प्रार्थना स्वीकार. देवपित्याच्या उजवीकडे बसणाऱ्या तू आम्हावर दया कर. कारण हे येशू ख्रिस्ता, देवपित्याच्या ऐश्वर्यात पवित्र आत्म्यासह तूच एकटा पवित्र, तूच एकटा प्रभू, तूच एकटा परमोच्च आहेस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेमनियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 55 वचने 6 ते 9. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करू आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, म्हणजे तो त्याला उदंड क्षमा करील. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय विश्वपते, हे जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझ्या मात्र चरणी रामू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो प्रभो परात्पर, जय करुणाकर. प्रभो परात्पर, जय करुणाकर. जय 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 बाबा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा. पौलाचे फिलिप्पीस पत्र यातून घेतलेले वाचन. अध्याय 1 वचन 20 ते 24. मला जगणे हे ख्रिस्त आहे. जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी या दोह संबंधाने पेचात आहे. तेथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्ही करता अधिक आवश्यक आहे. सांगाव्याचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभत असे आचरण ठेवा. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. गाऊया स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो.
आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तेले लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. अध्याय 20 ओवी 1 ते 16. स्वर्ग राज्याची कल्पना अशी आहे. एकदा एक जमीनदार आपल्या द्राक्षमळ्यात कामावर लावायला काही गडी आणण्याकरिता सकाळीच बाहेर पडला. काही गड्यांना 1 दिनार रोजगार कबूल करून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात त्यांना कामाला पाठविले. नंतर 9 वाजता तो पुन्हा बाजारपेठेत गेला. तेव्हा काही लोक बेकार उभे असलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही पण जा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला, मी तुम्हाला योग्य मजुरी देईन. तेव्हा ते गेले. नंतर 12 वाजता मी परत 3 वाजता त्यांना तसंच केलं. 5च्या सुमारास तो फिरून बाजारपेठेत आला. तेव्हा त्याला आणखी काही लोक उभे असलेले दिसले. तुम्ही सारा दिवस बेकार का उभे राहिलात? त्यांना विचारलं. कारण आम्हाला कुणीच काम दिलं नाही. त्यांनी उत्तर दिलं, मग तुम्ही देखील जा द्राक्षमळ्यात कामाला. तो त्यांना म्हणाला. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याच्या मालकांना आपल्या मुकादमाला सांगितलं, गड्यांना बोलाव नी त्यांचा रोजगार देऊन टाक. शेवटी आलेल्यापासून सुरुवात करून पहिल्यांदा आलेल्यांना शेवटी दे. तेव्हा 5च्या सुमारास आलेल्यांना प्रत्येकी 1 दिनार मिळाला. नंतर पहिल्यांदा आलेले पुढे आले. तेव्हा त्यांना वाटलं आपल्याला जास्त मिळेल, पण त्यांनाही प्रत्येकी 1 दिनारच मिळालं. ते घेऊन ते मालकाविरुद्ध कुरकुर करू लागले. या शेवटी आलेल्यांनी तासभरच काम केलं. ते म्हणू लागले, आम्ही तर सारा दिवस उन्हात खपत होतो, तरी तुम्ही त्यांना आणि आम्हाला सारखंच लेखलत. गड्या, मी काही तुझ्यावर अन्याय करीत नाही. मालक त्यातल्या एकाला म्हणाला, तू माझ्याबरोबर 1 दिनारची कबुली केली होती नाही का? मग आपला दिनार घे, मी चालायला लाग बरं. तुला दिलं तेच शेवटी आलेल्या या माणसालाही द्यायचं मी ठरवलंय. माझ्या पैशाचं वाटेल ते करायला मला हक्क नाही का? मी उदारपणा दाखवला तर तुझ्या पोटात का दुखावं? याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि ऑनलाईनवर जे हे मिसा ऐकतात अशा सगळ्यांना, मुलांनो, तरुणांनो, प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या पहिल्या वाचनात आम्ही एक सुंदर असं वाक्य ऐकलं. परमेश्वर म्हणतो यशया पुस्तकामध्ये, माझे विचार हे तुमचे विचार नाहीत, माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नाहीत. तुमची विचार करण्याची पद्धत आणि माझी विचार करण्याची पद्धत ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अंतर जवळ पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत इतकं अंतर आहे. आणि त्याचं सुंदर उदाहरण आजच्या शुभवर्तनामध्ये दिसून येत आहे. आजच्या वाचनामध्ये मी 2 शब्द म्हणेन, मानवी अर्थनियोजन आणि दैवी कृपा. मानवी अर्थनियोजन आणि दैवी कृपा ह्यामध्ये फरक आहे. मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या घरी भरपूर शेती होती. लहानपणापासून आम्ही सगळे काम करत असो. आमच्या घरी त्यावेळेस 10 ते 15 जण कामगार असायचे, गडी असायचे. काही पूर्ण दिवसासाठी, काही अर्ध्या दिवसासाठी. आणि पूर्ण दिवसाचे गडी होते त्यांना पूर्ण वेळेचं काम मिळायचं आणि अर्ध्या दिवसाचे जे गडी होते त्यांना अर्ध्या दिवसाचा पगार मिळायचा.
हे झालं मानवी अर्थनियोजन. आणि तशा प्रकारचं नियोजन आजच्या शुभवर्तनामधील दाखल्यामध्ये नाही. ज्यांनी पूर्ण दिवस काम केलं आणि ज्यांनी अर्धा दिवस काम केलं आणि ज्यांनी 1 तास काम केलं, तर सगळ्यांना हा मालक सगळ्यांना सारख्याच प्रकारे मुबजा देत आहे, दान देत आहे, त्यांचा दिवसाचा पगार देत आहे. ही मानवी योजना नाही. ख्रिस्त दाखवून देत आहे की दैवी योजना कशी असते, दैवी कृपा कशी असते, स्वर्गीय विचार कसे असतात, हे दाखवण्यासाठी ख्रिस्ताने हा दाखला दिलेला आहे. आज मी दिवसभर हा दाखला वाचल्यानंतर विचार करत होतो की परमेश्वरचं प्रेम हे कसं आहे. मी बायबलमधील अनेक उदाहरणं पाहिली. हरवलेलं मेंढरू, 99 सोडून एकाला शोधण्यात जाणं, उधळा पुत्र, की मोठा मुलगा जवळ असून सुद्धा लहान मुलगा परत कधी येईल ह्याची वाट पाहणारा वडील. नंतर अजून एक दाखला मी पाहत होतो की मित्र, एका मित्राच्या घरी त्याचा मित्र आला आणि त्याच्या घरी काही खावयास नव्हतं, तो आपल्या मित्राकडे गेला आणि हा मित्र म्हणतो की मी आता झोपलेलो आहे, तू का मला त्रास देतोस. आणि तो मित्र आहे म्हणून त्याला मदत करील. बरेच दाखले बायबलमधील भराभर माझ्या पुढे चित्राप्रमाणे भराभर सरकत होते की परमेश्वराचं प्रेम किती अगाध आहे, परमेश्वराचं वात्सल्य किती महान आहे, परमेश्वराची कृपा किती अगाध आहे, ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आपले विचार करण्याची पद्धत तोकडी आहे. आपले विचार, आपल्या कल्पना त्या महान नाहीत, अगदी छोट्या आहेत. आपण सगळे पापी आहोत. परमेश्वरापुढे आपण क्षुल्लक आहोत. परमेश्वर किती महान आहे, त्याची कृपा किती अगाध आहे, हे दाखवून देण्यासाठी आजची वाचनं आहेत. आणि म्हणूनच आजची वचनं ही वाचन पुन्हा पुन्हा परमेश्वराचे आभार मानण्यासाठी खरे आहेत. त्याच्या भक्तीत भाग घेत असताना माझ्या प्रियवध वगैरेंनो, आता आपण परमेश्वरापुढे नतमस्तक होऊया. त्याच्या कृपेबद्दल, त्याने दिलेल्या दानाबद्दल, आपला संसार म्हणा, पती पत्नी म्हणा, मुलं म्हणा, आई वडील म्हणा, तुम्हाला लाभलेले अनेक फळं म्हणा, आर्थिक फायदा म्हणा, ह्या सगळ्यामुळे केवळ परमेश्वराचाच हात आहे. म्हणून थोडा वेळ शांत राहून परमेश्वराचे आभार मानूया. परमेश्वराची विचार करण्याची पद्धत आणि कल्पना ह्या मानवी कल्पनेपेक्षा वेगळ्या आहेत. परमेश्वर दयाळू, कृपाळू, मायाळू आहे. आम्हालाही परमेश्वराप्रमाणे इतरावर दया, कृपा, माया दाखवता येईल का, याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आमेन. आता आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी उभे राहूया. पान क्रमांक 180. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचे एकुलता एक पुत्र आमचा प्रवेश ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भेत संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणते पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी विनंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तर तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. आता आपण आपल्या सर्व विनंत्या परमेश्वरापुढे ठेवूया. पहिल्या प्रथम आपण प्रार्थना करूया की आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आपले बिशप महाशय बिशप थॉमस डाबरे, सर्व धर्मगुरू, सर्व सिस्टर्स, सर्व राज्यकर्ते, सर्व जे विशेषतः डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, जे हॉस्पिटलमध्ये कष्ट करून विशेषतः जे आजारी लोक आहेत, कोविड-19मुळे अशांची सेवा करत आहेत, त्या सगळ्यांसाठी, तसेच बरेच धर्मगुरूही कोविड-19ने आजारी आहेत. औरंगाबादचे बिशपही माझे मित्र हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या सगळ्यांसाठी
आपण विशेष रीतीने प्रार्थना करूया. ज्यांनी ज्यांनी आपणास विनंती केलेली आहे अशा सगळ्यांची आठवण ठेवून त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करूया. आपल्या सोलापूर पॅरिशमधील सर्व कुटुंबियांसाठी, प्रत्येक कुटुंब मी या सगळ्यांना ओळखतो, त्या सगळ्यांचे मी अगदी आठवण ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. माझे सगळे नातलग, भाऊ बहिणी, सगळे आप्तजन, मित्रपरिवार, त्या सगळ्यांच्या कुटुंबाची सुद्धा आठवण ठेवत आहे. अशा सगळ्यांसाठी मी एकत्रित प्रार्थना म्हणत आहे आणि नमो मरिया ही प्रार्थना म्हणत आहे. नमो मरिया, कृपापूर्ण तू, प्रभू तुझ्या ठाई आहे. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यासाठी विनंती कर, आता आणि मरणाच्या वेळेस. आमेन. आता आपण अर्पण गीत घेऊया. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू हे, हृदयी मला आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या व त्याच्या गुणांचा सदा सर्वदा गुणगौरव हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुलाही दाने अर्पण करीत आहोत. ह्यांचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करीतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमची अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुक्ती कार्य योजनेत आम्हाला तुझ्या अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होते. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडलं. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गात म्हणतो. जय गान गा
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू गम आहेस. इदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतलं, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू थॉमस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्य, हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. आपण सगळेजण उभे राहून हात जोडून प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्रित म्हणूया की जेणेकरून या विश्वाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, त्याने आमच्यासुद्धा आम्हा सगळ्यांना सुखी ठेवावं, आमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहावा, म्हणून एकत्रित प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवं, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असतात आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस,
तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नीतीची वेसून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर असो. आता आपण परस्परांना प्रभूच्या शांतीने वंदन करूया. प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कोकरू पहा. त्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास योग्य नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर सध्याच्या भावी जीवनाचे संरक्षण. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul, to enrich me with your holy grace, and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me, in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith, an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O Sacrament most holy, O Sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. तारणारा मला वाटे प्रियफा. ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रियफा. ज्या वेळी होते दुःख करता
व माझी मेंढरे मला ओळखतात. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेची वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.